याच प्रवासात लवकरच मामांच्या योग सामर्थ्याचा पुन्हा प्रत्यय आला. रेल्वे रुकडी स्टेशनवर आली, थांबून परत निघाली. त्यावेळी लक्ष्मीबाई शेणगारे, भिकू शेणगारे आणि 2 मुलं इतकी माणसं मामांना डब्यात नसल्याचं आढळलं. गाडी सुमारे 1 किलोमीटर स्टेशन सोडून पुढे आलेली होती. ही माणसं गाडीकडे धावत आलेली दिसत होती. त्यावेळी मामांनी फक्त हात वर करून थांब अशी गाडीला आज्ञा दिली आणि कसं काय कोण जाणे गाडी थांबली. चुकलेली माणसं गाडीत येऊन बसली. सगळेजण सुरळीतपणे सुरक्षितपणे कोल्हापूरला आले. पवार साहेबांच्या बंगल्यावर जेवण झाली, मुक्काम झाला. अंघोळ वगैरे आटपून सगळी मंडळी मामांच्या सह महालक्ष्मीच्या दर्शनाला निघाली. मंदिराजवळ एक म्हातारी भेटली. देवीनं मामांना दर्शन दिलं. मामांनी साडी चोळी असा तिला अहेर केला. बापू शेणगारे, विठू पाटील हे प्रत्यक्ष बघत होते. ते बाळूमामांना म्हणाले, मामा, या म्हातारीला आपण साडी चोळीचा अहेर करताय, कोण आहे ही? तेव्हा मामा उत्तरले, अरे ही कोणी सामान्य म्हातारी नाही, ही प्रत्यक्ष करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी आहे. ती म्हातारी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन अदृश्य झाली. ही घटना दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष घडली. कोल्हापूर नंतर सगळ्यांनी ज्योतिबाचं दर्शन घेतलं आणि सगळेजण मामांच्या सह बिद्रीकडे आले. तिथं बकऱ्यांचा तळ होता. बापू शिणगारे आणि इतर काही रुकडीकर मामांच्या तळावर दर साल नियमित येऊन सेवा करत असत. त्यांचा संसार सुखानं सुरू होता. अशा काळात कोणा दुष्ट माणसाच्या असुरी कृत्यामुळे बापू शिणगारे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आणि ते वेडसर झाले. मामांच्या तळावर सेवेला जायचं राहून गेलं. शिवाय पतिव्रता आणि कष्टाळू अशा पत्नीला, मुलाबाळांना, इतरांना त्या वेडाच्या भरात मारहाण करायला लागले. लक्ष्मीबाई ही मामांची मानलेली मुलगी. तिला जगणं असह्य झालं. तिच्या मनात पंचगंगेत उडी मारून सगळ्या त्रासातून कायमचं मोकळं व्हावं असं झालं. पट्टण कोडोलीच्या यात्रेला मामा आलेले असणार. त्यांचं एकदा अखेरचं दर्शन घेऊन रूप हृदयात साठवावं आणि आपण जलसमाधी घ्यावी असा तिनं मनोमन निश्चय केला. त्याप्रमाणे ती कोडोलीत आली. कुंभाराच्या घरी मामा होते. इतर भक्त बाजूला बसलेले होते. सगळ्यांसमक्ष मामांना नमस्कार केला. त्या क्षणी मामा जोरात म्हणाले, अरे माझी मानलेली लेक आहे ही. नवऱ्याच्या त्रासाला कंटाळून नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा हिनं निश्चय केलेला आहे. लक्ष्मीबाईंना मामा म्हणाले, आई वडिलांनी पाठवून दिलेल्या घरात होता होईल तो आपलं कर्तव्य करत राहावं. जास्तीत जास्त सहन करणं हा स्त्री धर्म आहे. घरातल्या मालकिणीनं समजूतदारपणा ठेवला नाही तर घर मोडकळीला येतं बाई. जीवच द्यायचा असेल तर घरात उंबऱ्याला टक्कर देऊन जीव दे. मग तुला पुढल्या जन्मी ब्राह्मण कुळात जन्माला घालीन. घराबाहेर जाऊन आत्महत्या करशील तर भूतच होशील. बाळू मामा